आज महानगरपालिका आणि पोलीस ट्रॅफिक पोलीस डिपार्टमेंट अशी एक संयुक्त बैठक आपण या ठिकाणी आयोजित केलेली होती. त्यामध्ये डी-सी-पी श्री राठोड साहेब हे ठाण्यावरून या बैठकीसाठी खास करून आलेले होते. त्यांची पूर्ण टीम होती. महापालिकेचे सर्व अधिकारी होते. त्या व्यतिरिक्त MMRDचे सुपरिटेंडिंग इंजिनियर कोरगावकर सर आणि त्यांचे सर्व टीमचे लोक होते. आणि त्या व्यतिरिक्त शहरामध्ये जे रस्ते वगैरे जे चालू आहे किंवा इतर जे कामं चालू आहेत त्याचे जे कॉन्ट्रॅक्टर आहे, कन्सल्टंट आहेत त्यांनाही आपण या ठिकाणी बोलवलेलं होतं. आजच्या बैठकीमध्ये मुख्यत्वे जे पावसाळ्यापूर्वीचे काही आपल्याला नियोजन करणं गरजेचं असतं त्या विषयावरती चर्चा झालेली आहे. त्या अनुषंगाने काही नियोजन आपण केलेलं आहे. त्यामध्ये नाले सफाई असेल किंवा खड्डे भरण्याचे काम असतील किंवा धोकादायक इमारतीच्या बाबत काही इश्यू होते किंवा शहरामधील जे ट्रॅफिकचे काही अडचणी आहेत, या सर्व मुद्द्यावरती फार विस्तृतपणे चर्चा झालेली आहे. जवळपास 2 ते 2.5 तास ही बैठक या ठिकाणी चाललेली होती आणि त्यामध्ये ह्या सर्व मुद्द्यावरती आम्ही चर्चा करून काही निर्णय घेतलेले आहेत. अनधिकृत रिक्षा थांबे आहेत किंवा काही ठिकाणी रस्त्यावरती अतिक्रमणं आहेत किंवा KB रोड सारखे किंवा इतर जे काही रोड आहेत त्याच्यावरती लोक अनधिकृतपणे जे गाड्यांचं पार्किंग करतात आणि त्या ठिकाणीच महिनोन्महिने वर्षानुवर्षे त्या गाड्या तिथंच ठेवल्या जातात. तर त्याच्यावरती काय कारवाई करायची. त्याच्यानंतर MSEB मार्फत जे झाडांची कटिंग केली जाते झाडांचे जे प्रुनिंग केलं जातं काही याचं, तर त्याबाबतची सुद्धा चर्चा झालेली. अशा सगळ्या विविध विषयावरती आज आम्ही या ठिकाणी चर्चा करून नियोजन केलेलं आहे आणि त्याप्रमाणे शहरातील जे ट्रॅफिक समस्या आहे तर त्या सुरळीत व्हावे हा त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे आणि सर्व यंत्रणांनी त्याची दखल घेतलेली आहे. त्याची कारवाई सुद्धा आम्ही लवकरच सुरू करणार आहोत. कोणार्क, अपना शहर अपनी बात.